आजचे जे प्रमुख पाहुणे आणि आपले व्याख्याते आहेत कामत सर, पद्मश्री कामत सर यांचं स्वागत घोरपडे सर करतील. घोरपडे सरांचं स्वागत बदलापूर आर्ट गॅलरीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव सर करतील. जाधव सरांचं स्वागत बदलापूरच्या उपाध्यक्षा भावना सोनवणे मॅडम करतील. आपल्या बदलापूर मधल्या ज्येष्ठ चित्रकार, फिमेल चित्रकार ज्योत्स्ना कदम आपल्या सोबत आहेत आता. त्यांचं स्वागत भावना सोनवणे मॅडम करतील. भावना सोनवणेंचं स्वागत करायचं. आर्ट गॅलरीचा सचिव या नात्याने मी त्यांचं स्वागत करतो. बदलापूर आर्ट गॅलरीचं प्रास्ताविक खरं तर अध्यक्षांनी करावा असा आपला एक प्रोटोकॉल आहे, पण सरांची तब्येत आणि त्यांना बोलताना होणारा त्रास, त्यांचा थोडा त्रासात असल्यामुळे त्यांच्या परवानगीने त्यांचा विषय मी मांडू इच्छितो. सर चालेल. बदलापूर आर्ट गॅलरीला आता 6 वर्ष पूर्ण झाली आज, आणि ह्या 6 वर्षामध्ये बदलापूर आर्ट गॅलरीने खूप अनेक उपक्रम राबवले. खरं तर याचं श्रेय जेवढं आर्टिस्टना जातं त्याच्या आधी थोडंसं मी असं म्हणेन की जास्त श्रेय आम्ही सगळे आर्टिस्ट मिळून घोरपडे सरांना देतो. एकदा जोरदार टाळ्या कारणच सांगेल, असं म्हणत नाही. कसं आहे, बदलापूरमध्ये आज 27-28 वॉर्ड आहेत, तेवढे तिथले नगरसेवक आहेत. पण बदलापूर आर्ट गॅलरी ही हिंद्रेपाड्यातच झाली, याच्या मागे कारण आहे. घोरपडे सरांकडे एक ते विजन आहे, घोरपडे सरांकडे एक तळमळ आहे. चित्रकलेच्या संदर्भात असू दे, नाहीतर आणखी कुठल्या कलेच्या संदर्भात असू दे, त्यांना जी तळमळ वाटते त्यांनी ती आर्ट गॅलरी उभी करून आम्हा सर्व आर्टिस्ट लोकांना एक हक्काचं प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिलं. त्याच्याबद्दल मी खरंच घोरपडे सर तुमचे मनापासून आभार मानतो. खरं तर आपला माणूस असल्यामुळे आभार मानावे का हा एक प्रश्न जरी असला तरी सुद्धा आभार मानणं हे माझं परम कर्तव्य आहे, म्हणून मी त्यांचे आभारही मानतो. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी त्यांचे आभार मनापासून मानण्यासाठी आणखी एक घोरपडे सरांनी काम असं केलं की त्या आर्ट गॅलरीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा त्या नेत्याचा किंवा त्या कार्यकर्त्याचा हस्तक्षेप अजिबात होत नाही. इव्हन घोरपडे सर स्वतःही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. आता वास्तविक घोरपडे सरांनी जर कधी आर्ट गॅलरी उभी केली नगरपालिकेच्या माध्यमातून का होईना, तर ते केव्हाही असं म्हणू शकत की नाही मी सांगितलं तसं व्हायला पाहिजे. पण 6 वर्ष झाली आर्ट गॅलरी अविरत सुरू आहे, पण त्यांच्या तोंडून कधीच स्वप्नातही त्यांनी कधी म्हटलं नसेल की नाही मी सांगितलं तसं करा. त्यांनी ज्या दिवशी आर्ट गॅलरी फॉर्म झाली, म्हणजे संचालन कमिटी जेव्हा निर्माण झाली, त्याच वेळेस त्यांनी पहिलं वाक्य असं म्हटलं की या आर्ट गॅलरीवर फक्त आर्टिस्टच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ती जी कमिटी आहे ती असेल, इव्हन मी सुद्धा नसेल. हा खरंच मनाचा मोठेपणा घोरपडे सरांचा आहे. आणि त्याचमुळे आज आम्ही खुल्या मनाने आणि खूप चांगल्या प्रकारे आर्ट गॅलरी रन करू शकतो. आर्ट गॅलरीचं सोशल मीडियाचं काम
बदलापूर आर्ट गॅलरीच्या उपाध्यक्ष भावना सोनवणे मॅडम बघतात, कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल आणि त्याचं सगळं आपण काय म्हणू त्याचं नियोजन करण्याच्या संदर्भात बदलापूरमधले जेवढे आर्टिस्ट आहेत, आज आम्ही कमिटीमध्ये 14 लोक आहोत, ते 14चे 14 लोक एकूण कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये खूप चांगल्या प्रकारे हातभार लावून हा कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने करतो. ह्या 6 वर्षामध्ये सर तुम्हाला सांगायला आवडेल की ह्या 6 वर्षामध्ये घोरपडे सरांच्या साथीने, पुढाकाराने आणि आर्टिस्ट लोकांच्या मेहनतीने आपण खूप चांगले उपक्रम राबवले. त्याच्यामध्ये सर्वात सक्सेसफुल झालेले 2 उपक्रम, आता अनेक उपक्रम आहेत पण ते 2 आता लगेचच्या काळात झालेले मागे आता ते सांगतो. ते म्हणजे एक तर आपण एक नॅशनल लेवल ऑनलाईन आर्ट कॉम्पिटिशन घेतली होती. त्याच्यामध्ये अखंड भारतवर्षातनं कन्याकुमारी ते काश्मीर आणि इथे आसाम ते गुजरात या 4ही झोनमधनं भरून बऱ्याच आर्टिस्ट लोकांनी भाग घेतला होता आणि एक छान प्रदर्शन आपण त्याचं नंतर इथे भरवलं होतं. सांगायला आवडेल की त्या कॉम्पिटिशनमध्ये साधारण 1000च्या वर आर्टिस्ट सहभागी झाले होते. ही खरंच बदलापूर आर्ट गॅलरीसाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. दुसरा आम्ही उपक्रम असा घेतला होता की ऑफलाईन आर्ट कॉम्पिटिशन घेतली होती. त्याच्यामध्ये पोर्ट्रेट आणि ऑन द स्पॉट लँडस्केप कॉम्पिटिशन आम्ही घेतली होती. त्याच्यात सुद्धा बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात म्हणजे महाराष्ट्राला आपण तो नॅशनल लेवल नव्हता ठेवला पण महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला होता. आणि त्या महाराष्ट्रातनं अनेक मोठे आर्टिस्ट त्या पोर्ट्रेट ऑन द स्पॉट पोर्ट्रेटसाठी पण आले होते आणि लँडस्केपसाठी पण आले होते. त्यांच्यातनं आपल्याला खूप चांगले आर्टिस्ट मिळाले आणि छान उपक्रम त्या निमित्ताने झाला. आणि त्याच जोडीने लहान मुलांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली होती. ती सरांच्या पुढाकाराने घेतली होती, घोरपडे सरांच्या पुढाकाराने. सांगायला आवडेल त्याच्यात सुद्धा बदलापूरच्या शाळांमधनं 1000 विद्यार्थी त्याच्यात सहभागी झाले होते. एक खूप छान कॉम्पिटिशन आम्ही ती पार पाडली होती आणि असे अनेक आहेत पण आता वेळेअभावी ते सांगत नाही सगळे. आता अशा प्रकारे काम चालू असताना आम्हाला असं खूप जाणवतं की अरे एक हॉबी आर्टिस्टचा पण आपण एक शो इथे दरवर्षी ठेवत असतो. वर्षभरातला एक 15 दिवस हॉबी आर्टिस्टसाठी शो असतो. त्या शोमध्ये सुद्धा अनेक हॉबी आर्टिस्ट, सेल्फ थॉट आर्टिस्ट त्या याच्यामध्ये भाग घेत असतात. असे अनेक उपक्रम आपल्या इकडे आपण राबवत असतो. बदलापूर आर्ट गॅलरीला खूप छान सपोर्ट आपल्या सर्वांकडनं मिळतो आणि असाच सपोर्ट बदलापूर आर्ट गॅलरीला आपल्याकडनं मिळत राहो हीच गणपती चरणी प्रार्थना करतो आणि सरांच्या वतीने मी केलेलं प्रास्ताविक इथे थांबवतो. चित्र कसं वाचावं हा जो आपला विषय आहे, तो विषय आपल्याला घ्यावासा का वाटला, त्याच्या मागची कन्सेप्ट काय, बदलापूर आर्ट गॅलरीने हा विषय का घेतला, त्याच्या मागची संकल्पना काय, हे सगळं थोडक्यात मांडण्यासाठी मी बदलापूर आर्ट गॅलरीच्या उपाध्यक्षा भावना सोनवणे यांना आमंत्रित करतो. माननीय नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडेजी यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आता सुबोधजींनी आपल्याला सांगितलंच आहे की बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये कुठले कुठले उपक्रम होत आहेत, कुठले कॉम्पिटिशन्स झाले, कोणत्या प्रकारची चित्र प्रदर्शने मांडली जात आहेत आणि कुठल्या पद्धतीने आम्ही काम करतोय. त्यामुळे त्याविषयी न बोलता एक आवर्जून आमच्या लक्षात येतं की अनेक व्यवसाय असलेले किंवा अनेक वयोगटाची लोक इथे भेटतात. आम्हाला बरेच प्रश्न असतात मनामध्ये. इथून सुरुवात असते की चित्र विकण्यासाठी आहे का, मग चित्रांची किंमत एवढी का आहे, असे
अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला देता येत नाहीत सगळ्यांना, आणि आम्ही किती देणार. तर परत लहान मुलं आहेत, त्यांना क्लासला कधी घालावं, कुठल्या वर्षी त्यांना कसं कॉलेजमध्ये कुठलं चांगलं कॉलेज आहे, गायडन्स कुठून मिळेल. मुलांना नक्की कला क्षेत्र आवडतं, मध्ये काहीतरी करिअर करायचं आहे, पण त्याच्यातनं पुढे त्यांनी कुठला सोर्स निवडावं, कुठलं फील्ड निवडावं, हे सुद्धा बरेच प्रश्न आहेत. तर त्यामुळे पाल्यांना आपल्याला पाल्याचे महाविद्यालयात प्रवेश घ्यावा ही इच्छा असते, पण माहिती देणारं कोणीही सापडत नाही. कलेसंबंधी अर्थार्जन वाढवायचे असेल तर सर्वसामान्य जनतेमध्ये कलेसंबंधी ज्ञान व जागरूकता वाढवणे गरजेचे आहे, असं आम्हाला काही प्रमाणात वाटू लागलं. चित्रांचे सेल्स कसे वाढवता येतील हाही ह्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा मुलं आहेत, त्यांना नवीन चांगले गाईडलाईन्स मिळायला पाहिजेत. त्यामुळे बरेचसे आम्ही उपक्रमच्या विचारात होतो. त्यातूनच चित्र असे वाचावी ही संकल्पना जन्माला आली आहे. विविध माध्यमातील चित्र स्वरूप कसे समजून घ्यावे, कलेचे सामाजिक महत्त्व, गरज, कलासंबंधी करिअर, कला संग्रह कसा वाढवावा, कलेद्वारे सबलीकरण, पालक म्हणून मुलांना प्रोत्साहन, कलेतील गुंतवणूक आणि भविष्यातील नफा, अशा अनेक विचारांवर चित्र असे वाचावे यावरती भाष्य होईल. अनेक ज्येष्ठ सुप्रसिद्ध कलाकार, चित्रकार, शिल्पकार, व्याख्यानकार, इतिहासकार, संशोधक मान्यवरांना बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये आमंत्रित करणार आहोत व त्याद्वारे अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला समोर मांडली जातील. चित्र असे वाचावे हा बदलापूर आर्ट गॅलरीचा कलाकार व कला विद्यार्थी यांच्यासाठी आहेच, पण सर्वसाधारण माणूस हा इथे महत्त्वाचा प्रेक्षक असेल, आणि ही नोंद घ्यावी सर्वांनी. धन्यवाद. धन्यवाद सोनल मॅडम. आता मी घोरपडे सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, पण त्याआधी सर एक अल्पसा परिचय घोरपडे सरांचा करून देतो. ॲक्च्युली त्याची आवश्यकता नाही, पण तरीसुद्धा राजेंद्र पंढरीनाथ घोरपडे माजी नगराध्यक्ष, स्थानिक नगरसेवक, गटनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत एक कलारसिक, कलाप्रेमी अशी त्यांची आपल्याकडनं एक वेगळी ओळख आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी चित्र असे वाचावे या व्याख्यानाच्या पहिल्या सत्रासाठी आपल्या बदलापूरकरांच्या या सर्वांच्या इच्छेखातर या ठिकाणी आलेले आदरणीय पद्मश्री विजेते श्री वासुदेव कामत सर, या आर्ट गॅलरीचे अध्यक्ष जाधव सर, सेक्रेटरी आमच्या सोनालीताई, सुबोध करपे आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि नवखे कलाकार. आर्ट गॅलरी हे एक माध्यम बदलापूरसाठी झालेलं आहे. 6 वर्ष आम्ही ती चालवतोय आणि काही संकेत आम्ही पाळले. मी कामत सरांशी मगाशी म्हणालो की आमची जी आर्ट गॅलरीची कमिटी आहे तिच्यामध्ये मी हस्तक्षेप का करत नाही की माझ्या राजकीय कारकिर्दीत माझ्या असंख्य नागरिक असे आहेत की त्यांची मुलं ड्रॉइंग्स करतात. मग प्रत्येक जण येतो आणि सांगतो की सर आमच्या मुलांनी सुंदर एक शिवाजी महाराजांचे चित्र काढले, अमुक काढले, ते जरा तुम्ही गॅलरीत लावा ना. तर असे 6 वर्षात किमान शेकडोपेक्षा जास्त नागरिक मला माझ्याकडे आले. पण गॅलरीचं स्टेटस ठेवण्याकरता आम्ही एक ठरवलं होतं की आपल्या सर्वसाधारण कलाकारांना जहांगीर आर्ट गॅलरी किंवा अन्य गॅलरीमध्ये जर काही चित्राचं प्रदर्शन करायचं झालंच तर 2-2 वर्ष नंबर लागत नाही आणि त्या ठिकाणी फी पण बऱ्यापैकी भरावी लागते. मग त्याच दर्जाचे कलाकार यांना एखादं प्लॅटफॉर्म जर काही मुंबईपासून बदलापूरच्या ठिकाणी जर मिळालं
तर ते स्वतःच्या चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी करतील आणि एखाद दुसरं चित्र त्यांचं विकत गेलं किंवा त्यांना जर ते त्याच्यातून मिळत असेल तर आपल्याच कलाकारांसाठी आपण ते व्यासपीठ तयार केलेलं आहे. आणि सुंदर अशी आम्ही बघता बघता ही गॅलरी बांधली. गॅलरी बांधत असतानापर्यंत माझ्या डोक्यात बदलापूरमध्ये किती आर्टिस्ट आहेत हे काहीच कल्पना नव्हती. म्हणून माझ्या बाजूला एवढे मोठ्या ताई आमच्या कलाकार आहेत ज्या जहांगीर आर्ट गॅलरी आणि तुमच्या ह्याला कुठल्या जेजेस आर्ट गॅलरीच्या एक मोठ्या पदावरती आहेत हे सुद्धा माहिती नव्हतं. पण ज्या दिवशी आर्ट गॅलरी पूर्ण झाली आणि मग आम्ही शोधाशोध केली की आता हे चालवणार कोण, तर हे कलाकार चालवणार, हे काय नगरसेवकाचं काम नाही आहे की ती गॅलरी चालवायचं. तर मग ते त्यावेळेस ते फेसबुकवरती वगैरे आव्हान दिल्यानंतर मात्र मोठ्या संख्येने लोक आले. मग हे लोक स्वतःहून आले आणि यांची सगळ्यांची एक कमिटी तयार करून आम्ही ही गॅलरी सुरू केली. आणि गॅलरीचं दर्जा राखण्याचं काम आजपर्यंत मात्र ह्या कमिटी मेंबर्सनी आणि सरांनी केलेलं आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन की आपण सुद्धा चांगलं केलं. दुसरं असं की माझी इच्छा अजून आहे की आपण सर्व जे बदलापूरचे स्थानिक रहिवासी जे आर्टिस्ट असाल त्यांनी या गॅलरीला व्हिजिट देऊन या कमिटीवरती आपण सुद्धा यावं, आपल्या सुद्धा माध्यमातून या आर्ट गॅलरीला शो लागावे अशी आमची एक इच्छा आहे. की भले बदलापूरकरांना एक सवय लागेल की इथे आर्ट गॅलरीमध्ये चांगले चित्र लागतात. आता डोंबिवलीचे जे गायकवाड म्हणून त्यांचं एक विठुराया यांच्यावरती एक प्रदर्शन झालं तर त्यांची 3 चित्र विकत गेली. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण जर शोचं कंटिन्युटी ठेवलं आणि चांगले जर आर्टिस्टांचं तिथे जर काही चित्राचं प्रदर्शन केलं तर हा मेसेज संपूर्ण मुंबईपर्यंत गेला तर ज्याला गरज आहे तो निश्चितपणे अरे बदलापूर आर्ट गॅलरीला सुद्धा चांगले आर्टिस्ट लोकांची चित्र असतात आणि वाजवी दरात असतात, तर आपण तिथे चित्राचं प्रदर्शन जाऊन बघूया आणि चित्र खरेदी करूया. आणि आतापर्यंत आपल्या गॅलरीला लागलेल्या प्रदर्शनामध्ये असंख्य चित्र विकत घेतलेली आहेत लोकांनी. पण तू तेवढा स्थानिक अजून आर्टिस्ट लोकांचा तर बघा, मद्रासवरनं काही आलेले आहेत आर्टिस्ट, काही कलकत्त्यावरून आलेले आहेत, पुण्यावरून आलेले आहेत, सांगली, सातारा, नागपूर इकडनं आर्टिस्ट लोकांनी शो आपले लावलेत. पण बदलापूर इराणवरनं सुद्धा एक त्यांनी तर सगळे चित्र तिकडनं इराणवरनं आणून या ठिकाणी त्यांचा शो केला. तर थोडं असं माझं असं म्हणणं की आपल्याला जर काही अडचण असेल तर मला तुम्ही प्रत्यक्षात बोलले किंवा आम्हाला असं करायचं आहे, निश्चित मी तुमचं मार्गदर्शन घेईल. पण तो स्थानिक कलाकारांसाठीच ही आर्ट गॅलरी आपण केलेली आहे याचं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि या जसं आपण म्हणतो की आधी आपल्याला थोडे परिश्रम करावे लागतात, नंतर मेहनतीचं फळ मिळतं, तसं यंदापासून अर्थसंकल्पामध्ये आपण तिला 5 लाख रुपये मंजूर सुद्धा केलेली आहे. आणि जो छोटा खर्च आहे वर्षभरामध्ये 5 लाख रुपयामध्ये आपण येणार. ज्यावेळेस आम्ही मोठे शो लावतो किंवा मोठ्या स्पर्धा घेतो त्यावेळेस आम्ही स्पॉन्सर बघतो 2-2 लाख रुपयाची 50-50 हजाराची चित्र बक्षीस आम्ही देतोच. पण तो नगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदा या ठिकाणी आता दरवर्षी हे 5 लाख रुपये 5 चे 10 होतील आम्ही ते वाढवायला सुरुवात केलेली आहे. हाच आमचा उद्देश आहे. माझी सर्व आर्टिस्ट लोकांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी या गॅलरीला आपला शो लावावा आणि यावरून प्रदर्शन करावं हीच इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे नगरसेवक किरण भोईर नगरसेवक आलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री शरदजी तेली या ठिकाणी आलेले आहेत, आमचे नगरसेवक अभ्यासू नगरसेवक संभाजी शिंदे या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचे असे बिल्डर असोसिएशनचे आमचे मोठे बिल्डर विस्पुते साहेब की जे या गॅलरीला नेहमी येत असतात, व्हिजिट देत असतात, ते सुद्धा विस्पुते सर या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांचा TRP सध्या मार्केटमध्ये जास्त आहे अशा संदा ठोंबरे आणि आपले बदलापूरच्या स्वप्नाली या सुद्धा दोन्ही या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सोबत करते आपण आमच्या आलेल्या नगरसेवकांचं 2 मिनिटात शब्दसुमनांनी स्वागत करून आपल्याला शो लगेच चालू करायचं आहे. त्यामुळे आम्ही सगळे आतुरतेने की सरांचं आम्हाला प्रदर्शन आणि त्यांचे शब्द ऐकायचे. आपण आले त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घोरपडे सर. आलेल्या सर्व नगरसेवक, कार्यकर्ते,
त्यांचे बदलापूर आर्ट गॅलरीच्या वतीने मी सचिव सुबोध करपे आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि शब्दसुमनांनी सुद्धा आपलं स्वागत